स्टेजवर गेलीत पण दोघं एकामेकांकडे बघून असतात. करवल्यांकडची घ्यायला लागेल. पुन्हा एकदा तोच दादा. नमस्कार मंडळी, मी तेंडको तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज विषय असा आहे की माझ्याच मित्राचा आज साखरपुडा आहे आणि आम्ही चाललो आहे सारड्याला साखरपुडा आहे ना. सारड्याला नाही, सारड्याचा तो आहे. जान्हवी कुठची आहे ते मला माहिती नाही. बाकी चला तिकडे जाऊन समजेल आपल्याला कुठे जायचं आहे. व्लॉग सुरू करूया. आता घरातूनच आज हा व्लॉग सुरू केला आहे. डेली म्हणजे असं थोडासा डेली रुटीनमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. बाकी कपडे नाहीत, कपडे घ्यायला जायचे ते सुद्धा दाखवेन सगळा. आजचा डेली म्हणजे असं डेली व्लॉगप्रमाणेच एक व्लॉग आहे. कसा वाटेल ते कमेंट करून सांगा. आणि घरातले असे व्लॉग हाणू का नको तुमच्यासाठी ते मला सांगा. चला सुरू करूया आजचा एक नवीन असा धमाकेदार माझ्यासारखा व्लॉग. चला नाश्ता करून घेऊ. आग्रिकोल यांची लाईक दिस ओनली सुरमई आणि हा वडा जो आपण कुठे गेलतो वडा वाण्यात गेलतो तेव्हा वडा आणलेला तो. आणि ही सुरमई आहे. चिपळूणचा गडी. आम्ही आता एक जीन्स घ्यायला चालू आहे साखरपुड्यासाठी. चला. काय नाव दादा तुझा? शरद दादा आहे. आणि आरंभ शॉप त्याचा कपड्याचं दुकान आहे. मस्त असे सगळे व्हरायटीज जीन्समध्ये वगैरे. पाठी बघू शकता. शर्ट एकदम म्हणजे असं भारी वाटला. जीन्स घेतली ना, क्वालिटी पण भारी. आणि जो त्याने रेट दिला आहे मला, आता मी सांगत नाही तो काय दिला आहे, पण त्याने एकदम बेस्ट रेट दिला आहे. लगेच ॲड्रेस तुम्हाला सांगतो. लाल मैदानात जो आपण कुठला रोड आहे दादा? कामठा रोड आहे. फुल मार्केटच्या समोर साईसागर हॉटेलच्या बाजूला दादाचं शॉप आहे. येऊन खरेदी करा. कसे आहे? काय नवीन बघायचं? कितीची आहे? 400 रुपयाला बसलाय. चला रेडी. लुक बघा काय. ऍक्च्युली मावऱ्यावर बरफ म्हणजे मावरा घेतला आणि कलमुसऱ्याला जाणार होतो. 2-3 तास व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी बरफ टाकून घेतला. आणि दादाने बरफ टाकायचे पैसे नाही घेतले पाहिजे ना. 10 रुपये घेतले पाहिजे. जाऊ. चला असं हे रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला पुढचे म्हणजे येणारे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. किंवा याच्यात Z+ सिक्युरिटी. आतमध्ये एक पिशवी, त्याच्यावरती बरफ आणि आता एक पिशवी. डिक्कीला जरासं पण वास नाही आला. आमचा खोपट्याचा रोड, सुंदर असा खोपट्याचा रोड. इथं म्हणजे रस्त्याला खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही. आणि वर्षी आता इथं काम पण चालू आहे पाठी. वाव. पावडर नसेल लावली तर इथं पावडर लागून जाईल. हे बघा धुलंच इतके आहे. थेट असा अनिशच्या घरी आलोय. सगळे माणसं थांबलीत. अनिश नवरा अजून निघतोय. आणि प्रीत काय वाटते? आपला क्लासमेट आपण आता तो त्याचा होते का आपल्याला आता थोडासा असं वाटते. चांगली तर गोष्ट झालेली आहे. त्याचा तो ठरला म्हणजे नाही, मी ते तसं नाही बोलत. ते चांगलं झालंय रे. पण तू पण आता आटपून टाक असा माझा विचार आहे. पहिलं तुझा आहे. पहिले माझा कुठे नाही. पहिले तू आटपून टाक होईल. नाही पहिले तू नंतर. ठीक आहे. बघा तुम्ही बघा कोणची व्हिडिओ तुम्ही पहिले सांगा. तुम्ही नाही तुम्ही बघा पहिले साखरपुडा लग्न कोणचं होते ते समजेल तुम्हाला. नाही तुम्ही कमेंट करा का पहिलं कोणतं होतं. कमेंट करा. चालेल. इथं पब्लिक फुल ऑन फायर आहे. साडेशी आता डायरेक्ट आवळ्याला जायचं. आवळ्याला आपण किती वेळा गेलो बहुतेक. काय गुच्छा आणलाय. काय ग्लो आलाय तोंडावा. काय ग्लो आहे तो. मस्त बनवलाय. चल जाऊ घेऊन जान्हवीला. काय ग्लो आलाय. आता तुला बघून मला इच्छा झाली याची पण माझी ना ह्याची. पहिला आमच्या क्लासमधला पहिला व्यक्ती ज्याचा आता सगळं आठवत त्याचा.
लागत असेल तर घेऊन जाऊ शकता. आहे सुंदरता आहे. जान्हवीसाठी बघा काय काय आणलंय. एवढाच आणला. अजून आहे. ओके अजून आहे. अनिशची मम्मी, अनिशची काकी, स्वतः अनिश ही बहिणीस काक्या, या काक्या हाय, मामा, मावशी, मोठा मामा. घरी भेट करवता आली नाही कारण घरी थोडी अशी घाई गडबडी होती. चालेल चालेल. हे बघा मस्त फॅमिली आहे. आणि जान्हवीसाठी एक गुच्छा. भाऊ राया, छोटा भाऊ राया. कोणता वाटते सांग साखरपुडा? त्याचा वाटते. हो त्याचा लगेच 8-5 आहे. मग त्याचा झाल्यावर लगेच फ्रीजचा. माझा वाटते मी लग्नाचा झालेलो 20 वर्षाचा आहे मी फक्त. 8 लाज. गौड्या वायचं देवतो नमस्तू नारळ नारळ घे काय नाही घेतो नारळ का पण 5 वेळेला 5 वस्तू असतात. वस्तू काय बरोबर अँगल येते. नवरीकडचे म्हणजे जान्हवीचे घरातूनच आता ओटी भरतात. त्याच्यानंतर मग 5 जण अनिशच्या घर 5 जणी अनिशच्या घरातून ओटी भरते. भटजींचा आवाज काय क्रेझी. या साईडला अनिशचा मामा आणि या साईडला दिसते तो जान्हवीचा मामा. आता सुपारी फोडतात ते. साखरपुड्याचं मेन आपला कार्य सुपारी. वा काय ही मजबूत होते सुपारी. काय नाव याचा? कठीण नाव आहे नियांश. इथं बघ. हा बघा नवरा इथंच आहे बाजूलाच आहे. सर्व भरतवर्षे भरतगंधे गंगदूते गंधकारण्ये शोकोटावय दक्षिणे विष्णू. स्टेजवर गेलीत पण दोघं एकामेकांकडे बघून असतात. हे आवाज करा.
अटकली. पुन्हा एकदा तोच दरारा. ओके. अरे बाबा आहे का अजून थांब. हा फोटो झालं याच्या देस करवल्यांच्या हातात सेफली. इथे बघा. करवल्यांकडची घ्यायला लागेल सगळं. स्पेशल मुंबईवरची. काय प्रेम फायनली झाला. लय आधीपासून म्हणजे असं होतं की ठरवायचा आहे. आता फायनली झाला. बाकी चला ब्लॉग करतो एंड. कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंट करून सांगा. आणि असे डेली रुटीन मध्ये माझे ब्लॉग बघायला आवडतील का ते सुद्धा कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. काळजी घ्या.